नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल आहे आणि असं आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतोय. तर आज काय करणार आहात आपण? तू सांग. आज आम्ही एक चॅलेंज घेतोय की मला जास्त दीपक ओळखतोय की क्षितिजा ओळखते. तर बघूया. आणि आम्हाला चॅलेंज साठी कमेंट्स पण आल्या. ओमकार पाटील, कीर्ती कदम आणि तुझ्या बहिणीचं नाव काय? कमेंट नाव लक्षात नाही. हो नाही, जास्त कमेंट नाही आलं, पण जेवढ्या कमेंट आल्या त्यांना आम्ही रिप्लाय देऊन आम्ही मध्ये पोल टाकलेला की कोणाला कुठल्या कुठल्या व्हिडिओ बघायला आवडते, म्हणजे विचारलेलं एका व्हिडिओ मध्ये. खूप लोकांनी म्हणजे 3-4 जणांनी सांगितलं आम्हाला की बाबा की चॅलेंजेस व्हिडिओ आवडते म्हणून. तर त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू की तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगितलं की तुम्ही असे असे व्हिडिओ बनवा आणि असेच आम्हाला कमेंट करत राहा. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि दीप, मी अजिबात चिटिंग नाही करणार, तुम्ही व्यवस्थित उत्तर द्यायची फक्त. तर मी काही प्रश्न काढलेत बुक मध्ये, नोटबुक मध्ये प्रश्न काढलेत. तर दीपक कडे पण डायरी आहे आणि क्षितिजाकडे पण डायरी आहे. सो हे लोक त्याच्यावर लिहितील आणि मग आपण सांगू. माझं फक्त ही वही बघू नका कोणी, समजलं ना? एवढं आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी करतोय, आयुष्यात पहिल्यांदा. दीप का बोलत नाही? आपलं चॅलेंज आहे, बोल. मी जिंकलाच बोलला. तुम्हाला काय वाटतं? आता व्हिडिओ थांबवा आणि बघा, सांगा की कोण जिंकेल. कमेंट हा, कमेंट करून नक्की सांगा. आताच कमेंट कर. हा. हु नोज मी बेटर चॅलेंज. ओके, लेट्स स्टार्ट. हा. तर मी इकडे ना विचारणे, हे बघा असे मी तुम्हाला दिसते. आता फ्रंट कॅमेराने आम्ही चेक नाही, बॅक कॅमेराने हे शूट करतोय. सो हे बघा, तुम्हाला दिसतील की ते प्रश्न पण काढले तर उत्तर पण लिहिले. तर म्हणजे मी चेंज नाही करू शकत काही उत्तरं असतील ती. तर सर्वात पहिला प्रश्न कॉमन म्हणजे नॉर्मल प्रश्न आहे, तो म्हणजे माझा आवडता कलर कोणता? आणि एकच उत्तर लिहिलं शीतल. मी लिहिलंय ते सांगणार आहे दीपक, कारण ऑलरेडी मी कन्फ्युज असते. मला तसे बघायला गेले तर सगळेच स्वतःच कन्फ्युज आहे. स्वतःला कुठला कलर आवडतो तो. सगळेच कलर आवडतात. तसं पण तुम्ही लिहिलाय त्याच्यात माझ्याकडे कोणता आहे तो महत्वाचा आहे. तू एकच लिहिलंस ना? हा, 2 लिहिले. आणि तू एका वेळी एकच उत्तर लिहायचं. मी लाल खोडेन. तुम्ही 2 लिहू शकता. 2 कलर कोणते पण लिहू शकता. 2 कलर लिहू शकता. मी एकच कलर लिहिणार. एवढा कॉन्फिडन्स? ओव्हर कॉन्फिडन्स नाही चांगला. तू सांग. माझा आहे बेबी पिंक आणि ब्लॅक. मी मरून गुलाबी आणि लाल. किती लिहिले? लाल आणि ब्ल्यू. हा, लाल आणि ब्ल्यू. थांब, लाल आणि ब्ल्यू लिहिलं ना? हा. गुलाबी, बेबी पिंक थोडासा इकडे जातोय. सो क्षितिजाला 1 मार्क दे पे. आणि बेबी पिंक हा कुठला कलर असतो? बेबी पिंक काय असतं? असतो म्हणजे तर इथे मी बघू नका, तिकडे बघा. चला जर पकड, पेनची कमी आहे आमच्याकडे. सो दुसरा प्रश्न मी विचारते. रेडी आहात ना तुम्ही? प्रश्न विचारते. मला जास्त काय आवडतं नॉनव्हेज मध्ये? 2च ऑप्शन असतात त्यामध्ये तसे पण. तरी पण झालं, एवढा टाइम नाही. एकच उत्तर लिहायचं. शीतल एकच उत्तर असलं पाहिजे. हा, चला. चिकन रस्सा. तू? चिकन. दोघं पण रॉंग आहेत. मला फिश आवडतात. लहानपणी मी आजीचा मार पण खाल्ला याच्यावरून, अशी माझी आई सांगते. फिश लॉलीपॉप सारखे आपण फिश खायचो, आठवत नाही जरा सुद्धा. पण मला सध्या दिसत सध्या दिसतं. आज चिकन बनवलं म्हणजे मला चिकन आवडतं. वा, 0 आहे. कोणाला पण पॉइंट नाही. 0. माझा आवडता सण कोणता, जो की मला असं सेलिब्रेट करायला आवडतो? तसे तर सगळेच आहेत, तरी पण मीच जास्त बोलते. तुम्ही लोक काय बोलतच नाही. बोलायचं आहे तुम्हाला. मला माहिती आहे. हा, बोल. आणि त्याच्यावर पण का ते पण सांगायचं. मला का आवडतो तो सण, का आवडतो. ब्रेक घेतलेला.
आता मध्येच थोडासा ब्रेक घेतलेला, बाबांना काहीतरी पाहिजे होतं. सो चला, मी विचारलेला प्रश्न होता की माझा आवडता सण कोणता. थोडस तिकडे सरक ना. नाही मी दिसणार नाही. हा दिसणार. असं एकदम असं असं झालंय. हा. सांगा आणि त्याच्यावर मला हे स्पष्टीकरण पण द्या की का आवडतो मला. मी सांगू क्षितिजा मला लहानपणापासून विचारते, बोलते मला लहानपणापासून ओळखते आणि दीपक मला आता एवढी वर्ष ओळखतो. मी सांगू ए, हा. हा हा गणपती सर्वजण एकत्र येतात म्हणून. पूर्ण सांग स्पष्टीकरण, म्हणजे असं बोल की का आवडतो मला. गणपती सर्वजण म्हणजे एकत्र येतात म्हणून. हम्म. आणि काय? भजन. भजन, ए. दुपारची आरती बिरती. तू सांग. तू सांग. मला मी पण तेच लिहिलं. काय लिहिलं तू हे दे मला, ओळखतोस ना त्याच्यावर तू मला सांग. एक तर आहे की तुला गावाला जायला भेटतं. हम्म. मेन म्हणजे गावाला जायला भेटतं. मग सगळे गावचे सगळे काका विका सगळे, पुन्हा ते तुझे चौघडे असतात ना सगळे भावंड वगैरे, ते सगळे ते एकत्र बघणार ते सगळे एकत्र येतात. त्यांच्यासोबत तुला एन्जॉय करायला भेटतं. आपल्याला व्हिडिओ शूट करायला भेटतात. गणपती बाप्पाला सगळं नैवेद्य वगैरे ते सगळं तुला आवडतं आरती, लहानपणापासून. भजन. हो. आणि हा आरती भजन तर तुला आवडतं. लग्नाच्या आधी मला असं आता पण तेच वाटतं, पण लग्नाच्या आधी जास्त असायचं कारण मला तेव्हा जास्त पुन्हा घरी एक्साइटमेंट असते पूर्ण थांबायला वर्षात भेटायचं. की गणपतीला बाबा आता गणपती कधी येतात, सुट्टी घेऊन जाते कधी, असं त्याच्यामुळे तुला गणपती बाप्पा असावं. दोघांना पण एक पॉइंट भेटतोय. ज्या म्हणायचंय ते. हो. हा बोलायचंय तुला काहीतरी. ओके. बोल तुला स्क्रीनशॉट कोणतरी काढलं आणि टाकला म्हणजे सांगू नको. पटकन. हा चल. मी जर रागात असेन तर मी काय करते. बाई माझी. मी रागात असेन तर मी काय करते. निबंध लिहितात की काय तुम्ही. मी लिहिलंय लिहिलास. व्हिडिओ म्हणजे रील्स बघते रील्स तुला बघते. हा बोलायचं. रील्स इंस्टाचे. मला असं वाटतं तू नॉर्मल तुला राग आला असेल तर तू त्याच्यावरती बोलतेस. माझ्याशी माझा राग आला असेल माझ्याशी नाही भांडते. नाही एरवी मला कशाचाच राग आला तर मी काय करते. तू तर आता ओळखते जास्त. भांडते तू बोलतेस त्याच्यावरती. मला राग आला असेल तर मी बोलते. हो. माझा राग आला असेल तर माझ्याशी बोलतेस ना की बाबा दीपक हे असं झालं असं नाही पाहिजे ना, बोलतेस ना. मी शांत राहते. नाही पहिले जेव्हा तुला वाईट वाटलं असतं किंवा तुला बोलतो ना दुःख झालेलं असतं तेव्हा तू शांत बसतेस. आणि जेव्हा तुला राग आता आला असं असतो मला ना, वाटतंय की माझ्यापेक्षा हा दीपक मला ओळखतो असा करतो. हा मग मी सांगते तुला बघतो ना मी जेव्हा तू शांत तुला काय ते असं मला राग आला असेल ना तर मग मी शांत राहते तेव्हा. आणि माझ्यासोबत शांत राहतेस तू माझं राग आलं की. तुझ्यासोबत नाही शांत राहत. हा मग तेच आहे ना मी सो माझ्यासोबत सांगितलं ना. 1 पॉइंट दीपकला जातो. ठीक बाकी आहे. ऑफिस मध्ये वगैरे किंवा असं चालेल. बाकी कोणतं वेगळी गोष्ट आहे. चालेल. चालेल. माझ्यासोबतच मला अशी कोणती ऍक्टिव्हिटी करायला आवडते. ऍक्टिव्हिटी बाई. सांगू ऑप्शन देऊ का. हा दे. डान्स करायला, ड्रॉइंग काढायला, रांगोळी काढायला, मेहंदी काढायला. माझं झालं. सगळ्याच आवडत्या गोष्टी आहेत त्यामुळे ह्यांना थोडंसं कन्फ्युज केलंय मी. काय आवडतं सांग. बस हे निबंध नाही लिहित आहे. ऑप्शन दिली तिने. हा ऑप्शन दिले. त्यापैकी कुठला नाही, नाही. ऑप्शन. दिलंय मी. लिहिलं. चल सांग. डान्स आणि रील्स शूट करणं. तू. रांगोळी. अरे यार तू तू म्हणजे लग्न म्हणजे 5 वर्षात काय बदल झाला मला नाही हे समजलं. 2 वर्ष 5 वर्ष काय मुंबई गेल्यापासून. मुंबईत ती कधी होती 2019 ला आली आहे. मग किती वर्ष झाली मोज. मग 6 वर्ष झाली. हा मग काय बोलले मी 10 वर्ष बोलले. तू 6 महिने बोललीस. 6 आपल्याकडे proof आहे, 6 महिने बोललीस. 5-6 वर्ष. दोघं टॉम अँड जेरी सारखे म्हणत असतात. मी राहते बाजूला. डान्स. बरोबर. आणि आता लग्नानंतर तुला अरे खूप चेंज झाली ती बाई. रील्स शूट करायला आवडतं. मला नाही माहिती. जुनं मी माहिती शिकून तू कोणाला का ए, आवडायला. आणि ते लग्नानंतर तू आता जास्त तू काय असं तुला आवडलं की रील शूट करतेस. येस. यार So, ती बदलली आहे one फुल.
त्याच्यामुळे मला कन्फ्युज होते सगळं खाण्याबद्दल. हे लोक बघतायत तुला बघू. काय चालू आहे, मेहंदी करते नको नको लय करते. चल चल. मला कोणती गाणी ऐकायला आवडतात? पटकन उत्तर द्या. देवाची. हे बोलायचं नव्हतं, लिहायचं होतं. ठीक आहे, बोल, तू बोल. देवांची जुनी गाणी. तू. मग माझी पण तीच. करेक्ट आन्सर. मला देवाची गाणी ऐकायला खूप आवडतं. अरे मग बघतात या. अरे एवढं आलीच बारीक मग. हा चुप खोटा, ते बघ पूर्ण बघितलंय. चला चला, दोघांना पण 1-1 पॉइंट भेटतोय. निबंध चला. लिहिल्यासारखं लिहिलं ना, काय समजतं त्याला? मी जर मुंबईला जॉबला नसते तर मग मी काय केलं असतं? म्हणजे काय बनले असते, काय केलं असतं, म्हणजे शॉर्ट मध्ये सांगा की मी काय केलं असतं. सांग. तू तू प्रश्न विचारस मला काय. दाखवू शकतो. हा, तू काय केलं असतास तर तू शेती केली असता. तू काय बनली असतेस तर पोलीस. 2 ऑप्शन दिली ती. व्यवसाय. 1 पॉइंट जातोय. कसला व्यवसाय केला असतास? हा, कसला व्यवसाय. बिझनेस करायला मला आवडेल. तू तो बोललीस कोणता मला काय बनायला आवडेल. तेच ते, मला काय करायला आवडेल. मी हे नसतं केलं तर मी काय केलं असतं. पोलीस. दीप बरोबर बोलला की पोलीस बनायचं हे माझं स्वप्न होतं लहानपणापासून ते 12वी पर्यंत. त्याच्यानंतर थोडे चेंजेस होत गेले, सो 1 पॉइंट जातोय. व्यवसाय बोलले मी, तिथे लिहिलंय ना, सो मी हे नाही करू शकत. ठीक आहे, हे बघ इथं तू पहिले लिहिलंय. काय बोललीस, मी जर मुंबईला जॉब केला नसता तर मी गावाला काय केलं असतं. तर मी बोललो शेती. शेती हा जोड व्यवसाय झाला. त्याच्यातून तू इन्कम बोललीस मी काय बनली असती. मी म्हटलं की पोलीस. काय केलं असतं विचारलं मी प्रश्न. भाई साहब, ठीक आहे, ठीक आहे. क्या सुंदर point होतोय. अरे winner. इथंच तुडवलं तिने. चल सोड. तर पुढचा प्रश्न मी विचारते. मला सर्वात जास्त आवडणारं काम कोणतं? हा? मला म्हणजे? सर्वात जास्त आवडणारं काम कोणतं? घरातलं. घरात राहून जे मी करू शकते असं सर्वात जास्त आवडणारं काम कोणतं? मी 2 लिहिलेत, तुम्ही पण 2 लिहू शकता. तू नको वाचू. सर्वात जास्त आवडणारं काम कोणतं? काम. भांडी घासणे. एक जरी आलं तरी पण. तेव्हा ती निबंधच लिहित असते. सांग सांग सांग. जेवण आणि रेसिपी नवीन नवीन. मी जेवण आणि साफसफाई. दोघांचं पण बरोबर आहे, पण माझ्याकडे अजून एक पॉइंट होता, त्या म्हणजे जेवण म्हणजे रेसिपी जे पण असतील ते कुकिंग आणि एडिटिंग. हम्म. हा भाई साहेब एडिटिंग आता आलंय. बाई आता आलंय ते. एडिटिंग आता करायला लागेल. पण तरी पण मी दोन्ही ऑप्शन दिलेत, बघ इथे. नको ठीक बघू, आहे. नको बघू. मी माझंच बरोबर. एस आणि दोघे पण जिंकला. डी. हा, दोघं पण. चला. तू माझी पाठलाग करतो बाई. सहजा तर मी मेकअप करत नाही ऑफिसला वगैरे जाताना, नॉर्मल. तरी पण मला मेकअपचा कोणता प्रोडक्ट आवडतो? तुला मेकअप करायला आवडतो. नाही, प्रोडक्ट कोणतं म्हणजे कोणता मेकअप करायला आवडतो? मी ऑप्शन 4 देते तुम्हाला. 4 ऑप्शन देते. लिपस्टिक, आयब्रो, मस्कारा आणि ब्लश. 2 ऑप्शन सांगू शकता. ब्लश. यार नको ना लिहू माझं पण. मी लिहून झालंय हे बघ. काय? हे बघ लिहून झालंय. किती ऑप्शन देऊ शकतो आपण सांग? 2. 2 ना. आता गप्प बसून लिहा. सांगा. ब्लश आणि ॲब्रो म्हणजे ते इकडे जरा आणि डार्क. ब्लश आणि लिपस्टिक. आयब्रो तू फक्त साडी बिडी घातली तरच करतेस, नाहीतर नॉर्मल ड्रेस वगैरे तू होय आपल्या ना. काय आवडतं साडी- आवडतं काय आवडतं. आवडतं तुला? असं ब्लशच आवडतो नॉर्मल. ते पण आता तू आता हल्ली हल्ली लावते. हल्ली तू ब्लश जास्त मी लिहिलंय आयब्रो आणि ब्लश. एव्हरीथिंग चला. ब्लश मी पण लिहिलाय. ॲब्रो कुठे काय आहे? करूया? हा? नाही नाही. आहे एक एक आहे ना. अर्धा अर्धा मागचा. नाही 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 नाही. अर्धा आणि मग- चालेल चालेल, तुला अर्धा आणि हे काय हो हो. माझ्यातला अर्धा दिला हे पण ती बघते ना. नाही शपथ तर मी नाही वाचू घेत मग एवढं फास्ट. मग तिकडे बघ ना. सोड मी इकडे मग इकडे तोंड करून बसते मग चल. नाही 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 नीट इथे बघ. हा चालेल. झालं. मला जर कोणाला नाही बोलायचं असेल तर मग मी काय करते?
मला जर कोणाला नाही बोलायचंय तर मी काय करते? ऑप्शन दिले असते पण नको, एवढं पण थोडंसं टफ राहू दे. काय शांत राहू ना. प्रश्न बोल एकदा. मला जर कोणाला नाही बोलायचं असेल तर मी काय करेन, काय करते? मी लिहिलंय हा फास्ट एकदम. हा चल, त्यांचं देऊन झालं काय? हा झालं, चल झालं, बोला. जरा विचार करून सांगते, डायरेक्टली सांगत नाही नाही म्हणून. तू मी पण तेच दिलं. पहिले तर इग्नोर करतेस किंवा लगेच नाही सांगत नाही. सो थोडं 4-5 वेळा ट्राय केल्यानंतर समोरच्याला बोललं कुठली गोष्ट मग त्याला नाही बोलतेस. लगेच पहिल्या ह्याच्यात मध्ये तू नाही पण बोलत. मी नाही बोलताना काय बोलते? डायरेक्ट नाही बोलते की मी काहीतरी रिझन देते? डायरेक्ट रिझन तू देते. सांग. रिझन देते. हा बोलते आणि बघू बोलते. नाही, मी बघू कधीच नाही बोलत क्षितिजा. नाही बोलते. डायरेक्ट तू नाही बोलतेस. Direct. नाही म्हणजे रिझन देऊन नाही बोलतेस की हे याच्यामुळे मला नाही जमणार. मी दीपकचं रिझन देते. ओके. दीपक नाही पाठवते, दीपक नाही बोलतोय. म्हणजे तेच रिझन देतेस आणि तू नाही बोलतेस. दोघांचं पण बरोबर आहे. मला सरप्राईज प्लॅन आवडतात की गिफ्ट आवडतं? पटकन उत्तर द्या. मला सरप्राईज आवडतं की झालं. गिफ्ट आवडतं? लीला सांगा. सरप्राईज. सरप्राईज. दोघांना पण फॉर्म भेटतो यार, काहीतरी पाहिजे यार, डीप ट्विस्ट. बघू नका तर मला जागा नाही येत. मी जास्त सेव्हिंग करते की स्पेंड करते मनी? लीला सांग. खर्च. खर्च करते. हो. तू सेविंग. तू सांग खर्च कसं करते असं तू खर्च बोलते. करते म्हणजे स्वतःसाठी नाही, घरातल्यांसाठी. नाही, मी स्वतःच बोलते. मी स्वतःला जर काहीतरी घ्यायचं तर मी सेव्हिंग करते की मग स्वतःसाठी सेविंग. नाही, आता तू बदलू नाही हा शकत. ठीक आहे मग चल राह. तू बोल. काय स्वतःसाठी सेव्हिंग करतेस. तुला घ्यायचं असलं तरी तू तुला 3-4 घ्यायचं तू एकच घेतेस, बाकीचे 3 तू तिच्यासाठी घेतेस किंवा आई बाबांसाठी घेतेस. माझ्याबद्दल असं saving. विषय आला ना तर मी स्पेंड नाही करत, मी सेव्हिंग करते. असं बोलते की राहू दे, दुसऱ्या कामासाठी यूज होतील. सो दीपक इकडे बरोबर आहे. तुम्ही बघताय ना काय, मी कोणावर पण लगेच विश्वास ठेवते का? क्षितिजा तुझी नजर इथे कॅमेऱ्याकडे असेल तर खूप छान होईल. बोल. नाही. एखाद्या मी बोल. लीला, मी लिहिलं ना. लिहिलं दोघांनी पण एवढं फास्ट? हो. हो. विश्वास ठेवते का लगेच? नाही. हो ठेवते. मी हो ठेवते. कोण मला काय असं बोलत असेल ना की शीतल असं नाही आहे. पहिल्यांदा तू ठेवत होतस. आता पण मी तशीच आहे क्षितिजा. मला काय 4 शिंग नाही फुटली आहेत. नाही. कसं? कसं मला तुला पण- पहिला कसं होतं तेव्हा तू ऑफिसमध्ये कोण काय बोललं की विश्वास ठेवायचा. आता काय होतं तुला कोण काय बोललं असं तू मला आधी पहिला मला विचारते विचारते, पण मी विश्वास ठेवते. जर मला दीपक असं आहे तर काय करू मी कुठली गोष्ट मग मी सगळं सांगतो की नाही. मग त्याच्यानंतर मग तू ठरवतेस. नाही. पहिलं तू होतीस. पहिलं मी म्हणतो पहिल्यांदा पहिलं तू होती, होतीस. विश्वास हा, पहिल्यांदा अशी ठेवायचा. होतीस की कोण काय बोललं ना कोण काय असं हे केलं लगेच हा मी असं केलं. आता तू मला विचारतेस. मला नाही तर क्षितिजाला विचार कुठलीही गोष्ट म्हणजे गोष्टी म्हणजे ह्याच्यावर नाही सब्जेक्टवर नाही की कुठला सब्जेक्ट असेल किंवा काय त्याच्यावर क्षितिजा असेल तर तू क्षितिजाला विचारतेस पहिलं की असं झालं की मी काय करू. नंतर नाही मला पण विचार. मी असं इथे लिहिलंय, दोघांचं पण रॉंग येते. कारण का मी इथे लिहिलंय की हो म्हणून की मी विश्वास ठेवते लगेच. कोण पण मला काहीतरी मग तूच कन्फ्युज गंडवत आहे. असेल. तूच कन्फ्युज आहे. मी कन्फ्युज नाहीये. मी बरोबर आहे. मला कोणतरी बोलले ना मला हे होतंय प्रॉब्लेम आहे तर मी लगेच विश्वास ठेवते. सो ठीक आहे. दोघं पण 0. सो दुसरा प्रश्न आहे की मला फिरायला कोणते लोकेशन आवडतं? हे दे ऑप्शन. लोकेशन्स म्हणजे की अशी जागा की मला मीच सांगते चल. थांब. नको ऑप्शन सांगू. डोंगरवाला एरिया आवडतो की Trekking. ऐक ना तू लिही क्षितिजा अशी. हा हे सगळे सांगूनच द्या. हे बघ मी तुम्हाला 3 ऑप्शन देते. मला डोंगरवाला एरिया आवडतो की थंड हवेचं ठिकाण आवडतं, तशा आवडतात की डोंगरवाला आवडतात चल, की समुद्र आवडतो? मी सांगू काय? थोडं. ट्रेकिंग आणि समुद्र. एकच सांगायचं. एकच लिही तिथे. आता दोन बोलू लिहिले नकोस. मी. एकच लिही तिथे. मी सांगते ना लिही तिथे एकच लिही. हे ठिकाणं लिहिलं कुठे नाही थंड हवेचं ठिकाण.
मला कोणतं लोकेशन आवडतं, जिकडे मी गेली आहे, नाही गेली तर मी नाही बोलू शकत ना. जिकडे मी गेली मला हे लोकेशन आवडतं, की मला ते असं आवडतं, शांत असं आवडतं, ते सांग. तिथे लिही, फक्त एकच लिही. मी 3 ऑप्शन दिले, तुम्ही एकच लिहा. लिहिलात? तू सांग गोवा. ना. हा गोवा असं नाही, हा समुद्राचे ठिकाण नॉर्मल. कुठे पण कोकणातलं समुद्राचं ठिकाण, कुठे पण समुद्र असू दे, मला समुद्र खूप आवडतो. मी पण तेच लिहिलंय. समुद्र, बीच. तुला थंड आवडतं पण तू गेलीस ना त्यामुळे. मी गेली नाही तिकडे नाही बोलू शकत, आणि मी जिकडे गेली नाही तिकडचा मी बघत नाही. जेव्हा आपलं फिक्स ठरेल की मला इथे जायचंय, तेव्हा मी व्हिडिओ बघायला स्टार्ट करते. आधीच मी बस पुढचा प्रश्न. सो आता आहे की मी कॉलवर कोणाशी तासनतास बोलू शकते. तासनतासा त्याची एकच ऑप्शन लिहायचा. एकच, की त्या व्यक्तीशी मी तासभर बोलू शकते. हे दोघांना पण माहिती आहे. सांग बघू, एकच सांग क्षितिजा. तू. मी पण क्षितिजा. अशी दुसरा call- ऑप्शन मी माझा लिहिलेला. तू ह्याच्याशी ह्याला फोनवर पहिल्यापासून बोलायला आवडतच नाही. तू माझ्याशी एवढा 1 तास फोनवर बोलायचं असं कधीच झालं नाही. क्षितिजाशी लग्नाच्या मी- आधी. नाही लग्नाच्या आधी नाही आठव नाही रे, बोललेलो आपण. नाही आठवणार. एकदा कधीतरी वर्षात नाही. क्षितिजाशी मी लंच टाइमच्या नंतर अरे हो बोलते. पुढचा प्रश्न. ऑफिस मध्ये असताना बोलते. नियमित बोलतेस. सो SD दोघं पण. चला, मी टेन्शन मध्ये असेल तर मी काय करते. जर मला टेन्शन झालं असेल तर मी काय करते. ऑप्शन देऊ काय? तुझे ना प्रश्न हा, तू दे. घेत का जाते. दे हा ऑप्शन दे. टेन्शन मध्ये असेल तर मग मी शांत बसते, की मी कुठेतरी फिरायला जाते, की मी शॉपिंग करते, की मी स्वामींची गाणी ऐकते. आता तुम्ही खोडलेला असा आवाज आलाय मला, खोटं बोल ना. हा लिहिला. बोल स्वामींची गाणी. तू. शांत बसते. स्वामींची गाणी ऐकते. खाली ना. हल्ली बिल्ली काय नाही बघ, मी स्वामींची गाणी ऐकते पहिल्यापासूनच. चल. मी पहिला तू शांत तर मी पण शांत लिहिलेला. लास्टला ऑप्शन दिला स्वामींची, मी लगेच स्वामींची गाणी लिहिलं. मी पण लिहिलं स्वामींची. मी राग असला तर मी शांत बसते, आणि मी टेन्शन मी खोडलेलं आहे मध्ये बघ दोन्ही नाही स्वामींची खोडलं शांत. चल 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 चल. ते खूप खोडलंय. दाखव, खूप खोडलंय. दाखव. नाही मी पहिला लिहिलेलं की शांत म्हणजे टेन्शन असलं की पहिले ती माझ्याशी बोलते. नंतर तिने ऑप्शन दिला, म्हटलं हा दे. ती बोलली की शांत बसते. मग पहिले मी लिहिलं शांत बसते. नंतर तिने ऑप्शन दिला स्वामींची गाणी, मग मी तिसरा ऑप्शन घेतला. उगाच ऑप्शन दिल्याचं वाटतंय. जल्दी जल्दी चलो. जल्दी चलो, पनवेल जाणार आहे. मला कोणता गोड पदार्थ आवडतो. त्याच्यात पण मी 2 ऑप्शन दिले, 2 लिहिलेत ऑप्शन. सो तुम्ही कोणता पण लिहू शकता. तुम्ही चेपून टाकलात यार हा. मला. मी सांगू. हम्म. मोदक आणि पुरणपोळी. तू बोल. सेम. पण मी काय लिहिलं माहितीये का मित्रांनो? काय ते मंद मंदाने काय ते वेगळंच लिहिलात ना क्षितिजा. क्षितिजा मंद तू आहेस. काय ते वेगळंच लिहिलं बघा. मी सांगू तुम्हाला दिसला का माहिती नाही, पण मी लिहिलंय बासुंदी आणि मोदक. एक 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 पण भेटला पाहिजे. तू काय ते मध्ये अरे तुम्ही मध्ये बासुंदी कधी खायला लागलीस का? मला आवडते बासुंदी. आवडते ना. आता मला पण खूप काय काय आवडतं, मग मी ते खातो काय पुरणपोळी खातो नाही का, मोदकच खातो ना. मी काय बोलते बासुंदी आपल्या घरात बसून बासुंदी कधी बनवलीस सांग तू. पुरणपोळी मला बनवलीस, बनव- मोदक बनवले. ऐक, खा पाठी टेकून बस. हा, बोल. मला बनवायला नाही येत किंवा मला असं नाही, पण मला बनवले- आवडते. बनवले तू देऊ शकतो. तरी पण तू बनवलं असतं, तुला आवडतं म्हणून. तू देऊ शकतो. चल, हे क्षितिजा दोघांना पण- कन्फ्युज आहे. दोघा पण एक पॉइंट भेटतोय. मला विकेंडला कोणती गोष्ट करायला आवडते. युट्यूब व्हिडिओ, चॅलेंज व्हिडिओ. ब्लॉग आणि रील्स बनवायला आवडतात. मी 2 ऑप्शन दिलेले, त्याच्यामध्ये मी हे पण लिहिलेलं की मला झाड लावायला आणि क्लिनिंग आवडतं. तर दोघांना पण भेटताय, दोघांना पण एक पॉइंट भेटतो.
ही करते स्वतः का आणि बोलते काय तरी झाडे तू आठवड्यात प्रत्येक आठवड्यात झाडं लावते. आम्हाला आवडतं विकली साफसफाई ठीक आहे, साफसफाई ठीक आहे, मी बोलतो की साफसफाई ठीक आहे, दिला ना करते. पॉइंट बाई, दिलं ना. ब्लॉगिंग करायला पण मला आवडतं. कारण कारण तुलाच माहित नाही तुझी उत्तर काय ऐक ना, ब्लॉगिंग करायला कोण मागे लागतं? हे जे व्हिडिओ येतात तुमच्यापर्यंत मित्रांनो, कोण मागे लागतं? मी. तुझा काय विषय? कोण मागे लागतं सांग? चित्ताला जास्त चिडतो कोण? मी. बरी मेरी. हा वेगळा चॅलेंज होत चाललाय. 2 प्रश्न राहिल्यात. मला कोणता लुक करायला आवडतो? म्हणजे हा, म्हणजे कोणता लुक करायला आवडतो? लुक म्हणजे कसा Look, लुक साडी कोणाला बिडी असतो नेसून. साडी असा काष्ट साडी वेअर कपड्यांमध्ये करे. मला कोणता असं लुक करायला मला असं आवडतो? वाटतं की क्षितिज आणि माझं ना काय ते वेगळं सांग, तुझं काय ते भलतंच नाही. नाही रे, बघ दाखव. आम्ही लिहिलं साडी म्हणजे साडी घालून तुला तुला साडी गोल उचलून साडी आवडतं. आणि नथ असं बिकर. महाराष्ट्रीयन लुक करायला आवडतो. महाराष्ट्र. मग तेच झालं आमचं साडी नथनी बोलले मराठी ना look. हम्म. नशीब एकूण बस कारण तिला मला असं एकदा वाटलं की तू साऊथ इंडियन लुक तुला तर हल्ली आवडतात, साडी बिडी आवडतात, तुम्ही लिहिण्यात पटलं नसतं. साडी महाराष्ट्रीयन लुक आवडतो मला करायला. चला शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा आणि एकदम मस्त असा प्रश्न आहे, जो की मला ह्या दोघांकडून चांगला अपेक्षित आहे. बोल पटकन. माझा स्वभाव कसा आहे? टडन, 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 टडन. केव्हा रागीटच आहे असं ऐक नाही. ऐक, नवऱ्याला असंच असतं की एकच गोष्ट नाही सांगू शकत तो. तरी पण एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जो की माझा दिवसभरात एक असतो, जास्त टाइम असतो तो गोष्ट. स्वभाव कोणता आहे माझा? माहित नाही आता. तू सांग. शांत आणि गप्प बसण्याचं. तू शांत म्हणजे शांत असतेस तू, शांत आहे जेवढंच तेवढं. म्हणजे ऑफिसमध्ये पण जेवढ समोरचा बोलला तर बोलला, आता शांत. इथे दीपकला काय लिहिलं माहितीये? इथे लिहिलं शांत आहे, जेवढंच तेवढा हसतमुख. हा? म्हणजे बघ तसं एवढंच नाही. दिलं, शांत आणि गप्प बसणे. बरोबर आहे कोणाचा? दोघांचं पण. शांत म्हणजे तू कसं होते ऑफिसमध्ये तुझ्याशी कोण काय बोललं तर तू किती जेवढंच लागतं? तेवढी असते. हा. कोण बोललं त्याला उत्तर द्यायचं, नाही तर आपलं काम करत असतं शांत. आणि हसतमुख म्हणजे दिवसभर नॉर्मली अशी नसते हसतमुख. हा, तर आता असं. फायनली कोण जिंकलेलं चला आहे? मी आता सांगते की मस्त झाला. दोघं मला ऐक ना आधी. दोघं आणि हा चॅलेंज ना बनवायला आम्हाला किती महिने लागले रे? किती महिने लागले? 1 महिन्यापासून आम्ही ठरवत होतो बनवायचा 1 महिना नाही, 4 महिने गेले. 4 महिने. हा लास्ट व्हिडिओ आपण विचारलं त्यापासून ना. हा. मग ते आपले फ्रेंड्स पण वाट बघत असतील कधी येणारे व्हिडिओ, कधी जे आपल्या आवडीने व्हिडिओ बघतात ते. सो त्यांना पण पुन्हा एकदा थँक्यू. आता मी मला कोण जिंकलं ते सांगते. आणि मला असं वाटतं की दोघं पण मला बऱ्यापैकी ओळखतात. चला आता आपण बघू शकते ना आता मी. दोघांना पण इथे भेटलाय SD. एका मार्काने विजय हे ठरले. बिग बॉस आहे. हा, एका मार्काने विजय ठरले. शांत आहे, आम्ही ऍक्टिंग करतो. दिल थाम की बेटी आपल्याला है. मला माहिती. थाम ना. दिल थाम की बेटी है. अभी आपको रिजल्ट समझ में आएगा. Yay! तर तुला कसा वाटला हा सेगमेंट किंवा चॅलेंजचा व्हिडिओ? तुला कसा वाटला? छान वाटला. क्षितिजा तुला असं ऑन कॅमेरा एकदम मस्त वेगळी असं बोलून कसं वाटलं? सरळ राग बरं वाटलं. हा, नाही तर ही पण कॅमेराच्या इकडे लपत असं असते. खूप झालं की नॉर्मली आमच्या दोघांचं सेमच होतं. खूप सारे म्हणजे आणि- पॉइंट आहेत ना आमचे, हम्म. नॉर्मली असे दोघांना माहितीच होते. आणि हा तुम्हाला पॉईंट नाही Same सांगले ना, होते. क्षितिजाला 14 आणि दीपकला 15 म्हणजे म्हणजे 15 एकच पॉइंट नवीन पॉईंट जिंकलोय. म्हणजे आम्ही दोघं पण ओळखतो शीतलला चांगलं. बऱ्यापैकी ओळखतात. आता तेच काय बोलले ना मी. आता काही चेंजेस झाले नाहीत शीतलमध्ये. पॉईंट पकडलं तर बाकी सगळ्यामध्ये आपण नॉर्मली 14 पैकी म्हणाल तर 7-8 तर आपण सेमच होतो. तुमका उगीच माझ्यातली अर्ध मार्क भेटलं उगीच म्हणून जिंकला असते. मग तुका पण भेटलो ना.
खरं भेटलो. हे आता आता टॉम म्हटलं अँड का? जेरी नका भांडू तुम्हाला आता आणि आयुष्यात पहिल्यांदा दीपक आपला चॅलेंज व्हिडिओ असा येईल असं तुला वाटलेलं नाही. तर मला खूप खूप भारी आम्ही लोकांचे बघितलंय, खूप लोकांचे युट्यूबवरती व्हिडिओ बघितलाय, पण आमचा असं आम्ही असं शूट करू हा. एवढं कॉन्फिडेंटली. आता बघू तेव्हा आणि समजा फक्त की आम्ही किती विचार- कॉन्फिडेंटली करू शकतो ते. आम्हाला- आणि असेच तुम्हाला व्हिडिओ चॅलेंज बघायचे असतील तर आम्हाला नक्की कमेंट आम्हाला- करून सांगा. आम्हाला असं नवीन व्हिडिओ बनवायचे होते, पण आम्ही पोल पण आणि टाकलेला लोकांना की बाबा मित्रांनो- कोणाला आवडतील त्याच्यात ती. दीप एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे तिकडे की मित्रांनो प्लीज आमचे लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण हो. करा. कारण का आता किती 776 झाले. हा त्या सगळ्या फॅमिली मेंबरचे मनापासून धन्यवाद. आणि ह्या युट्यूब जर्नीत म्हणजे आम्ही गेले वर्षभर मेहनत करतोय. आणि जे लोक आम्हाला कमेंट देतात ना कुठल्याही व्हिडिओला कधी काही असेल ते, त्या सगळ्यांना पण धन्यवाद. म्हणजे त्या लोकांच्या कमेंटमुळे पण आम्हाला अजून वाटतं की हा चल एक मला मी- एक कमेंट द्यायला ना व्हिडिओला तरी आम्हाला चांगलं वाटतं एक की मी कोणते आमचे shout out व्हिडिओ आवडेल देईन, बघतोय. एक शाउट आउट देईन जे की आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये नाही आहेत तरी पण आम्हाला कमेंट देतात. ते म्हणजे विद्याधर राणे म्हणून आहेत. तर त्यांचे पण खूप खूप मनापासून त्यांचे आभार. खूप व्हिडिओला कमेंट असतात त्यांचे. हा आणि आणि चांगले चांगले जेन्युअन comment असतात. असं म्हणजे असं वाटतं यार काहीतरी करू. एक जरी कमेंट असेल ना तरी माणसाला वाटतं की मी काहीतरी करू. आणि जर कमेंटच नसतील ना तर वाटत नाही अरे काय करायचं. म्हणजे कसं कधी कधी एक साईची पण होती. साई हा, साई शिते. त्याने तो एक व्हिडिओ मधला 1 सेकंद पण सांगलेलं की या सेकंदला काय झालं ते फोनी. हा, तो पण- आम्हाला पण नव्हतं माहिती. पण तो तर माझा भाऊच आहे ना. तर तो पण मी फॅमिलीच्या अदर हम्म. फॅमिली सोडून सांगते. आमचे फ्रेंड्स पण आहेत ऑफिस मधले. ते सोडून पण सांगते मी. हम्म. फ्रेंड्स फॅमिली सोडून मी सांगते की विद्याधर राणे म्हणून आहेत ना आपले सबस्क्रायबर फॅमिली. तर त्यांनी खूप आणि जे छान लोक छान आमचे comment व्हिडिओ करतात. बघतात त्यांनी त्यांच्या मित्रांना त्यांच्या जवळपास आता एकानं वगैरे पण आमचे व्हिडिओ पाठवा. आणि त्यांना सांगा आमचे व्हिडिओ आवडले, त्यांना पण सांगा की व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त सगळेजण युट्यूब मध्ये खूप मेहनत करत असतात. तर तशीच आम्ही पण मेहनत करतोय. तर आम्हाला खरंच चांगला रिस्पॉन्स भेटतोय. आणि आम्ही मेहनत पण करतोय आणि अजून छान छान मेहनत करू. कारण का सबस्क्राईबर केलाय, आणि आता- सबस्क्राईब केलंय म्हणून की आम्ही असं नाही बाबा आता झालंय आता नाही करणार आहे. पण ह्याच्यापेक्षा अजून आम्ही चांगले कंटेंट घेऊन येऊ. कारण का कमेंट झाल्या की खूप छान वाटतं. लाईफ मध्ये 19-20 काय ना काय होतच असतं. तर ते सांभाळून सगळ्या गोष्टी करून आपण युट्यूब मध्ये पण आपण ही जर्नी कम्प्लीट करतोय. म्हणजे प्रयत्न करतोय. कसं तुम्हाला आवडतंय ते बघा आणि आम्हाला नक्की सपोर्ट करा. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटूया भेटू एका अशाच- नवीन व्हिडिओ मध्ये. आणि लवकर 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले ना की आम्ही आमची लव्ह स्टोरी पण शेअर करू. की लव्ह स्टोरी म्हणजे म्हणजे लग्न आम्हाला- कसं झालं काय झालं सगळं. तर चला असेच कमेंट करा. आणि अजून पुढचा चॅलेंज आम्ही काय घेऊ. अरे मला चिपून टाकलं. पुढचा चॅलेंज आम्ही काय घेऊ ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.